लेसन नंबर 15 प्रकरणाचा हा शेवटचा एपिसोड. प्रकरणाचं नाव आहे अल्डिहाइड केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. तर 14व्या लेसनमध्ये आपण 13व्या 14व्या आणि 15व्या मध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड आलेले आहे. प्रिपरेशनचा विचार केला, इंट्रोडक्शनचा विचार केला. आता काय आहे, प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. 4 प्रॉपर्टीजचा विचार करायचा आहे आपल्याला. पहिली प्रॉपर्टी आहे RCOCl म्हणजे कोण, ॲसिड क्लोराइड फॉर्मेशन. फॉर्मेशन ऑफ ॲसिड क्लोराइड. कार्बोक्सिलिक ॲसिड पासून हे RCOCl ॲसिड क्लोराइड कसे तयार होतात, त्या रिॲक्शन मध्ये हे तयार होतात म्हणून असं हेडिंग दिलं आपण. काय, ॲसिड क्लोराइड फॉर्मेशन, ॲसिड अनहायड्राइड फॉर्मेशन, याला काय म्हटलेलं आहे आपण, RCO/2O. ॲसिड अनहायड्राइड फॉर्मेशन, RCONH2, याला ॲसिड अमाइड म्हणतो आपण. मग हे तयार होतात रिॲक्शन मध्ये म्हणून याला म्हटलं आपण ॲसिड अमाइड फॉर्मेशन रिॲक्शन. आणि टेस्ट फॉर कार्बोक्सिलिक कंपाऊंड, याच्यात आपल्याला 3 टेस्ट घ्यायच्या आहेत. चालेल, 2 रिॲक्शन आहे, टेस्ट जरी 3 असल्या तरी. मग पुन्हा पहा, पहिली रिॲक्शन आहे आपली प्रॉपर्टी ॲसिड क्लोराइड फॉर्मेशन, मग ॲसिड अनहायड्राइड फॉर्मेशन, त्यानंतर ॲसिड अमाइड फॉर्मेशन आणि नंतर केमिकल टेस्ट टू आयडेंटिफाय द कार्बोक्सिलिक कंपाऊंड. कार्बोक्सिलिक कंपाऊंड आहे की नाही ओळखायचे आपल्याला, तर त्याच्यासाठी कोणत्या टेस्ट आपल्याला दिसून येतील ते यामध्ये सांगितलेलं आहे. मग आता आपण प्रॉपर्टीजकडे जाऊया. पहिल्या आणि काही सिंपल रिॲक्शन आहेत त्यात, सगळ्याच अगदी सोप्या. ॲसिड क्लोराइड फॉर्मेशन. When carboxylic compound RCOOH, carboxylic acid, carboxylic compound म्हटलं तरी चालेल. When it is heated with phosphorus trichloride or phosphorus pentachloride or with thionyl chloride, that is SOCl2, then acid chlorides are formed. बघा, आपल्याला ॲसिड क्लोराइड तयार करायचे आहे. 3 पद्धती येतो म्हणतो तुमच्याकडे. हे कार्बोक्सिलिक कंपाऊंडची रिॲक्शन तुम्ही या 3 पैकी कुठेही केली तरी तुम्हाला ॲसिड क्लोराइड मिळतील. ही रिॲक्शन आपण अगदी पहिल्याच प्रकरणात घेतली होती, अल्कोहोल पासून अल्किल हलाइड तयार करणे. फक्त हे आता ॲसिड आहे, अल्कोहोलच आहे. मधातला C डबल बॉन्ड O काढून टाका बरं, काय शिल्लक राहिलं, ROH म्हणजे अल्कोहोल. फक्त मधात कोण आलं, C डबल बॉन्ड O आला. बाकी रिॲक्शन जशीच्या तशीच आहे, सेम आहे, काही वेगळं नाही. मग आता याच रिॲक्शनला असंही म्हणू शकता तुम्ही हेडिंग, ऍक्शन ऑफ PCl3 PCl5 SOCl2 थायोनिल क्लोराइड. थायोनिल क्लोराइड हे जर आलं तर पायरिडिन घेण्यात येत असतं इथे. चालेल. मग when carboxylic acids are heated with PCl3 PCl5 or SOCl2, that is thionyl chloride in presence of pyridine, then here acid chlorides are formed. आता रिॲक्शन बॅलन्स करायचे. 3 मॉलिक्यूल घेतो मी, 3 मॉलिक्यूल ऑफ RCOCl प्लस CH3PO3. काहीच नाही, अल्कोहोलची रिॲक्शन आणि सारखीच आहे, फक्त एवढा पार्ट आहे इथे हा जास्तीचा आलेला आहे. तुम्हाला रिॲक्शन आठवत असेल, when ROH अल्कोहोल इज हिटेड विथ PCl3 then alkyl chlorides are formed. तीच रिॲक्शन आहे, फक्त काय झालं इथे आता ऍसिडचा आहे म्हणजे हा C डबल बॉन्ड O लिहून टाकायचा मधात. याला आपण फॉस्फरस ऍसिड म्हणतो. आणि हे कोण तयार झालं, ऍसिड क्लोराइड किंवा ॲसिल क्लोराइड इज फॉर्म्ड. बॅलन्स आहे रिॲक्शन, बॅलन्स आहे. R जसाच्या तसा, CO जसाच्या तसा, 3 OH काढले आणि तिथे 3 Cl जोडून दिले, हे 3 Cl. मग H3 हा एक फॉस्फरस आणि O3 H3PO3. त्यानंतर इथेही माहिती आपल्याला, आता एकच मॉलिक्यूल घेतो आपण. देन हिअर RCOCl ॲसिड क्लोराइड, RCOCl इज फॉर्म प्लस HCl प्लस POCl3. तशीच रिॲक्शन, तेच बाय प्रॉडक्ट, RCOCl प्लस HCl प्लस POCl3, फॉस्फरल क्लोराइड, फॉस्फरस ऑक्झिक्लोराइड काही म्हणा, ॲसिड क्लोराइड इज फॉर्म्ड. जेव्हा अल्कोहोल घेतलं होतं आपण त्याला डार्झन रिॲक्शन म्हटलं होतं. ROH प्लस SOCl2
It gives RCl plus SO2 plus HCl. Very convenient method used for the preparation of alkyl chloride. आठवलं? मग इथे फक्त ऍसिड घेतलं, अशीच्या अशीच रिॲक्शन RCOCl बाय प्रॉडक्ट प्लस HCl प्लस SO2 दोन्ही गॅसियस स्टेट मध्ये निघून जातात. जेव्हा अल्कोहोल होतं तेव्हा त्याला तुम्ही डार्झन रिॲक्शन म्हटलं होतं. आता इथे नाही म्हणत तसं. वेन कार्बोक्सिलिक ऍसिड इज हिटेड विथ थायोनिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ पायरिडिन, देन हिअर ऍसिड क्लोराइड्स आर फॉर्मड. एक एक रिॲक्शन, आता ही जनरल रिॲक्शन मी लिहून दाखवली. आता एक पर्टिक्युलर एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. झाली पहिली प्रॉपर्टी. एक काय पाहिजे तेवढे देऊ शकता. फॉर एक्झाम्पल व्हेन ऍसिटिक ऍसिड CH3COOH तिन्ही रिॲक्शन जर मी ऍसिटिक ऍसिडच्या घेतल्या तर काय होईल? इथे ऍसिटिल क्लोराइड इज फॉर्मड. बाय प्रॉडक्ट बदलत नसतात. इथे H3PO3, इथे HCl प्लस POCl3, इथे HCl आणि SO2 दोन्ही गॅसियस स्टेट मध्ये असतात, निघून जातात. तर या रिॲक्शनला आपण काय नाव दिलं आता? ऍसिड क्लोराइड फॉर्मेशन रिॲक्शन. कसे तयार झाले ऍसिड क्लोराइड? When carboxylic acids are heated either with phosphorus trichloride or with phosphorus pentachloride or with SOCl2, then here acid chlorides are formed. तीन पैकी कोणी एक घेतला तरी तुम्हाला ऍसिड क्लोराइड तयार झालेले दिसून येतील. मग ही रिॲक्शन ऍक्च्युअली नवीन नाही, अल्कोहोल साठी आलाय, फक्त मधात हा C+O दिसतो आहे. ही झाली पहिली रिॲक्शन. आता दुसरी आहे ऍसिड अनहायड्राइड फॉर्मेशन. ऍसिड अनहायड्राइड फॉर्मेशन, नंतर मग अमाइड फॉर्मेशन आणि शेवटी केमिकल टेस्ट. हे मिटवतो जरा, म्हणजे मला पूर्ण ब्लॅकबोर्ड वापरता येतो. मग दुसरे अनहायड्राइड म्हणजे वॉटर नसलेला ऍसिड अनहायड्राइड. मग ऍसिड अनहायड्राइड कसे तयार होतात पहा. दुसरी प्रॉपर्टी काय नाव? ऍसिड अनहायड्राइड फॉर्मेशन तयार होतं म्हणून फॉर्मेशन. फॉर आता रिॲक्शन बघा. व्हेन कार्बोक्सिलिक ऍसिड RCOOH दोन मॉलिक्यूल घेतो मी. When carboxylic acids are heated with strong dehydrating agent, that is phosphorus pentoxide. बस इथे वर लिहून टाकायचं. हे कोण आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. किती मॉलिक्यूल घेतले मी? 2. When carboxylic acids are heated with strong dehydrating, वॉटर काढायचं, अनहायड्रेट तयार करायचं. मग कोणता एजंट घेतला? फॉस्फरस पेंटॉक्साइड. देन 2 मॉलिक्यूल ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, इट लुजेस 1 वॉटर मॉलिक्यूल. पहा या 2 कार्बोक्सिलिक ऍसिड मधून 1 वॉटर निघून गेला, मायनस वॉटर. OH आणि H जे शिल्लक राहिलं ते लिहून टाका. बघा बरोबर कोण तयार झालं? R हा C+O, समोर एक ऑक्सिजन म्हणजे हा, आणि हे RCO, पुन्हा हे RC+O, लिंक जोडून द्या. वॉटर इथे लिहा, तिकडे लिहा. कोण तयार झालं? ऍसिड अनहायड्राइड्स आर फॉर्मड. द सिंपल रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल ऍसिटिक ऍसिड जर तुम्ही घेतलं तर when acetic acid is heated with strong dehydrating agent, then acetic anhydride is formed. याचा उपयोग आपण बऱ्याच ठिकाणी ऍसिटिलेशन साठी केलेला असतो, ऍसिड क्लोराइडचा किंवा या ऍसिटिक अनहायड्राइडचा. कसं लिहित असतो आपण ते? हा CH3CO2 ऑक्सिजन 3 हे सारखंच आहे, बरोबर आहे. कुणी हे असं लिहिलं, विनाकारण गोंधळून जाऊ नका. CH3 C+O ऑक्सिजन, पुन्हा C+O आणि CH3, हेच असंही लिहिल कोणी. मग हे कोण आहे? तेच आहे. काय? हे ओढून सरळ केलं थोडक्यात आपण. ऍसिटिक अनहायड्राइड इज फॉर्मड. तुम्ही प्रोपिओनिक ऍसिड घ्या, प्रोपिओनिक अनहायड्राइड तयार झालेलं दिसून येईल. मग ही होती आपली दुसरी प्रॉपर्टी. एक उदाहरण सफिशियंट आहे आपल्याला आता इथे. चालेल. C2H5 घेतलं इथे तर C2H5 ऍसिटिकच्या ऐवजी प्रोपिओनिक अनहायड्राइड तयार होईल. आता जाऊया तिसऱ्या प्रॉपर्टीकडे, अमाइड फॉर्मेशन. अमाइड म्हणजे कोण? ऍसिड अमाइड RCONH2, ऍसिड अमाइड फॉर्मेशन.
मग ही आहे अमोनियाची रिॲक्शन ऍक्च्युली कार्बोक्सिलिक ऍसिडवर. प्रॉपर्टीज मात्र महत्वाच्या आहेत, विचारतात. तिसरी, ऍसिड अमाइड म्हणजे कोण, RCONH2 तयार होतात या रिॲक्शन मध्ये, म्हणून फॉर्मेशन. कोणाची रिॲक्शन आहे? व्हेन कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर ट्रीटेड विथ अमोनिया NH3 then it gives RCOONH4 ammonium carboxylate. अमोनियम कार्बोक्सिलेट किंवा अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणायला. पहिल्या स्टेप मध्ये काय तयार झालं? RCOO हा H इथे टाका, NH4, RCOONH4 प्लस मायनस अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा एकच नाव अमोनियम कार्बोक्सिलेट. व्हेन इट इज हिटेड, आता जर तुम्ही याला हीट केलं, इट लुजेस वॉटर मॉलिक्यूल, H2O काढून टाका त्यातला. मग H2O जर काढून टाकला तर कोण शिल्लक राहिलं पहा बरं, H2O काढा. इथून H2 गेला म्हणजे NH2 शिल्लक राहिला, एक ऑक्सिजन काढून टाका, H2O शिल्लक राहिलं RCONH2 म्हणजे कोण, ऍसिड अमाइड इज फॉर्मड. रिॲक्शन मध्ये अमाइड तयार होतात म्हणून याला नाव दिलं आपण ऍसिड अमाइड फॉर्मेशन रिॲक्शन. चालेल. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल ऍसिटिक ऍसिड घ्या, CH3COOH. Ammonium acetate is formed in first step. Ammonium acetate, हे अमोनियम लिहिलेलंच आहे. Acetate is formed, which on heating it loses water molecule and it gives acetamide. काहीच नाही, फक्त R च्या ठिकाणी मी CH3 टाकून दिला. म्हणजे आता पुस्तकावाल्यांनी सोडूनच दिलं, एक जनरल एक्झाम्पल देऊन टाकतात, तुम्ही तुमचं पाहत बसा. पण आपण मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी एक पर्टिक्युलर एक्झाम्पल आणि नंतर जनरल रिॲक्शन पण घेतलेल्या आहेतच. ठीक आहे. आता तुम्ही C2H5 टाका इथे, C2H5 अमोनियम प्रोपिओनेट तयार होईल, प्रोपिओनामाइड तयार होईल इथे. इथे समजा जर तुम्ही आता असं लिहिलं CH3CH2 प्रोपिओनिक ऍसिड, म्हणजे इथे पण काय येईल, CH3CH2COONH4 अमोनियम प्रोपिओनेट, आणि मग इथे वॉटर निघून गेल्यावर CH3CH2CONH2 प्रोपिओनामाइड इज फॉर्मड. अशीच रिॲक्शन बेन्झॉइक ऍसिड सोबत पण होते. मग बघूया आपण, तिथे बेन्झामाइड तयार होतं, बेन्झामाइड. ठीक आहे. मग व्हेन बेन्झॉइक ऍसिड म्हणजे COOH ट्रीटेड विथ अमोनिया NH3 देन इट गिव्स अमोनियम सॉल्ट ऑफ बेन्झॉइक ऍसिड म्हणजे अमोनियम बेन्झाइट इज फॉर्मड. H इथे टाकून द्या जोडून, झालं NH4. बरोबर आहे. ऑन अमोनियम बेन्झाइट म्हणायला. ऑन हिटिंग इट लुजेस वॉटर मॉलिक्यूल, यातला H2O काढून टाका. मग काय शिल्लक राहिलं पहा बरं, ही बेन्झीन रिंग आणि हा इथे फक्त CONH2 म्हणजे कोण, बेन्झामाइड इज फॉर्मड. बेन्झामाइड किंवा बेन्झामाइड इज फॉर्मड. झाली रिॲक्शन ही पण, म्हणजे अमाइड तयार होतात म्हणून याला म्हटलं आपण अमाइड फॉर्मेशन रिॲक्शन. ऍसिड क्लोराइड फॉर्मेशन, ऍसिड अनहायड्राइड फॉर्मेशन, ऍसिड अमाइड फॉर्मेशन. क्लोराइड कसे तयार झाले ऍसिड पासून, रिॲक्शन करावी लागली कोणासोबत, ऍसिडची PCl3 PCl5 किंवा SOCl2. अनहायड्राइड पाहिजे असेल तर दोन ऍसिड मॉलिक्यूल मधून एक वॉटर काढायचा आहे, त्याच्यासाठी स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट लागतो. तो कोण घेतला होता आपण, P2O5 म्हणजे कोण, फॉस्फरस पेंटॉक्साइड. आणि अमाइड पाहिजे असेल तर कोणासोबत रिॲक्शन करावी लागते, अमोनिया सोबत. पहिल्या स्टेप मध्ये कोण तयार होतं, अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजेच अमोनियम कार्बोक्सिलेट. आणि हीट केल्यानंतर त्यातून वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल आणि अमाइड तयार झालेले दिसून येतील, RCONH2. मग ऍसेटामाइड, प्रोपिओनामाइड, बेन्झामाइड असे 3 उदाहरणं आपण इथे घेतले. आणि आता शेवटचे आहे केमिकल टेस्ट टू आयडेंटिफाय द कार्बोक्सिलिक कंपाऊंड. कार्बोक्सिलिक कंपाऊंडला आपण ऍक्च्युअली कार्बोक्सिलिक ऍसिड्स म्हणतो. का बरं,
कारण हे सगळे कंपाऊंड जे आहेत आता कोण आहे याचा जनरल RCOOH, पाण्यात जर आपण याला टाकलं तर हा RCOO मायनस आणि H प्लस किंवा प्लस वॉटर लिहिलं H2O तर हे झालं H3O प्लस. म्हणजे काय होतं थोडक्यात, पाण्यात टाकल्यावर हे H प्लस किंवा H3O प्लस आयन देतात. म्हणून अरेनियस थिअरी प्रमाणे यांचं नेचर कोणतं असतं, ऍसिडिक नेचर असतं. म्हणून याला कार्बोक्झिलिक कंपाऊंड म्हटलं काय आणि कार्बोक्झिलिक ऍसिड्स म्हटलं तरी चालतं, कारण ही मुळात कोणत्या नेचरचे आहेत, ऍसिडिक नेचरचे आहेत. मग याला पुरावा काय, मग ऍसिडचे गुणधर्म सिद्ध करण्यासाठी काही टेस्ट आहेत, काही रिॲक्शन्स आहेत. त्या सर्व रिॲक्शन्स हे दाखवतात, बऱ्याच रिॲक्शन्स आहेत, पण आपल्याला परीक्षेत अभ्यासक्रमात 3च रिॲक्शन दिलेले आहेत. मग मी आता लिहितो केमिकल टेस्ट फॉर कार्बोक्झिलिक कंपाऊंड. मग कार्बोक्झिलिक कंपाऊंडच्या टेस्ट आहे, पहिली लिटमस टेस्ट आहे. पहिली टेस्ट कोणती आता, लिटमस टेस्ट, केमिकल टेस्ट फॉर कार्बोक्झिलिक ऍसिड RCOOH किंवा कार्बोक्झिलिक कंपाऊंड. लिटमस सोल्युशन असतं, लिटमस पेपर असतो. त्याचं एक गुणधर्म आहे की ऍसिडिक मीडियम मध्ये तो रेड कलरचा असतो आणि बेसिक मीडियम मध्ये तो ब्ल्यू कलर दाखवतो. चालेल. मग आता लिटमस पेपरचे टेस्ट आपल्याला सांगता येते ॲक्वाइज सोल्युशन ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड. तुम्ही काय केलं, कोणतंही कार्बोक्झिलिक ऍसिड घेतलं, कंपाऊंड घेतला RCOOH, पाण्यात टाकलं आणि त्याच्यात जर तुम्ही आता लिटमस पेपर बुडवला तर ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड आणि रेड लिटमस इट रिमेन्स रेड. रेड टाकला रेड राहील, ब्ल्यू टाकला तो पण काय होईल, रेड होईल. हे काय सिद्ध करतं की कार्बोक्झिलिक कंपाऊंडचं नेचर कोणतं असतं, ऍसिडिक नेचर असतं. ठीक आहे, पहिली टेस्ट. दुसरी टेस्ट आहे बघा सोडियम बायकार्बोनेटची टेस्ट. तर सोडियम बायकार्बोनेट म्हणजे कोण, NaHCO3. ही टेस्ट तुम्ही घरी करू शकता, तुम्हाला समजेल, नेमकं सांगतो काय करायचं ते. मग ही टेस्ट आहे कोणाची, ऍक्शन विथ सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा, बरोबर आहे, हा असतो प्रत्येकाकडे. व्हेन कार्बोक्झिलिक कंपाऊंड RCOOH when it is treated with aqueous solution or saturated solution of sodium bicarbonate NaHCO3, then here sodium salt of carboxylic acid is formed RCOONA plus CH2O, 2 हायड्रोजन आहे, एक H दुसरा H, एक ऑक्सिजन काढून घ्या आणि शिल्लक काय राहिलं, कार्बन डायऑक्साइड गॅस. हा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड इज फॉर्म. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऍसिटिक ऍसिड घ्या, व्हेन इट इज ट्रीटेड विथ सोडियम बायकार्बोनेट सोल्युशन then it gives CH3COONA plus water H2O with the liberation of CO2 gas, carbon dioxide gas. आता ही रिॲक्शन कशी ओळखता येते आपल्याला की एखादा कंपाऊंड ऍसिडिक नेचरचा आहे की नाही. समजा तुम्हाला 4 टेस्ट ट्यूब दिले, त्यात एकातच फक्त कार्बोक्झिलिक कंपाऊंड आहे, तिघांमध्ये वेगळे कंपाऊंड आहेत, ऍसिडिक नेचरचे नाही. मग त्या 4 टेस्ट ट्यूब पैकी ऍसिड कोणता आहे किंवा कार्बोक्झिलिक ऍसिड कंपाऊंड कोणता आहे हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर 4ही टेस्ट ट्यूब मध्ये थोडं थोडं सोडियम बायकार्बोनेट टाका. खाण्याचा सोडा टाकला तुम्ही, द्रावण त्याचं टाकल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की जिथे ऍसिड आहे तिथे अशी रिॲक्शन होते, कोण बाहेर पडतं, कार्बन डायऑक्साइड. आणि कार्बन डायऑक्साइड जेव्हा बाहेर पडतो तेव्हा ते एफरन्सेस दिसतात तुम्हाला, असे बबल्स वर जाताना. दूध उतू गेल्यानंतर कसं दिसतं एकदम वर जाताना, बस तसा प्रकार आपल्याला त्या टेस्ट ट्यूब मध्ये दिसतो. म्हणजे कार्बोक्झिलिक कंपाऊंड घ्या, त्याच्यामध्ये थोडं सोडियम बायकार्बोनेटचं द्रावण टाकल्याबरोबर एकदम असं वर एफरन्सेस दिसतील. ते कोणाचे एफरन्सेस असतात, कार्बन डायऑक्साइडच्या. म्हणजे तो दिसून येतो आपल्याला, डोळ्यांनी दिसतं की इथे असं ते एफरन्सेस दिसतं, ते द्रावण वर येतं असं एकदम दूध उतू गेल्यासारखं. आता तुम्ही म्हणाल घरी कसं करता येईल, तुमच्याकडे ऍसिड कोणतं असतं घरी, सायट्रिक ऍसिड. म्हणजे कशात असतं ते, लिंबामध्ये, बरोबर आहे की. मग तुम्ही काय करा, एक काचेचा ग्लास घ्या, थोडंसं त्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्या, म्हणजे ते झालं ऍसिड तुमचं. याच्यात COOH ग्रुप आहे, मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, काय नाव आहे त्याचं, सायट्रिक ऍसिड आहे. ते फॉर्म्युल्याची गरज नाही. आता तुम्ही सोडा म्हणजे कोण, सोडियम बायकार्बोनेट, खाण्याचा सोडा, तो तुमच्याकडे असतोच. मग तो त्याचं थोडंसं द्रावण तयार करून घ्या, टाकावर टाकल्याबरोबर ते असं एकदम उतू गेल्यासारखं दिसेल तुम्हाला.
ते का दिसतं तसं? कारण तिथे कार्बन डायऑक्साईड CO2 बाहेर पडत असतो म्हणून. तर हे असं ऍक्शन विथ सोडियम बायकार्बोनेट ही एक टेस्ट झाली. आता केमिकल टेस्ट ओळखण्यासाठी ओळखता येईल तुम्हाला की कार्बॉक्झिलिक कंपाऊंड कोणते आहेत ते, बरोबर आहे. आणि आणखी एक टेस्ट आहे बघा, याला ईस्टर टेस्ट म्हणतात. ईस्टर तयार होतं रिॲक्शन मध्ये म्हणून ईस्टर टेस्ट म्हणतात याला. काय केलं जातं आता ईस्टर टेस्ट मध्ये? तो कार्बॉक्झिलिक कंपाऊंड घ्या एका टेस्ट ट्यूब मध्ये. बघा, कार्बॉक्झिलिक कंपाऊंड घेतला RCOOH, त्याच्यामध्ये 1 ड्रॉप कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड टाका. टेस्ट ट्यूब घेतली, कार्बॉक्झिलिक कंपाऊंड घेतला, त्यात आता 1 ड्रॉप कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड घ्या, टाका. टाकल्यानंतर त्याच्यात इथिल अल्कोहोल टाका, C2H5OH. त्या सोल्युशनला 5 मिनिट गरम करा, बॉईल करा थोडंसं, आणि बॉईल केल्यानंतर प्युअर वॉटर घ्या, त्या वॉटरमध्ये टाकून द्या. असं आता टाकल्यानंतर बघा त्याला असं फ्रुटी स्मेल येतो, फ्रूट सारखा. आणि फ्रुटी स्मेल कोणाला असतात? ईस्टर्स हॅज ए फ्रुटी स्मेल. हे 11वीतच सांगितलं होतं. अमाइन्स हॅज फिशी ओडर, अल्कोहोल हॅज प्लीझंट स्मेल. त्यानंतर ईस्टर म्हटलं की फ्रुटी स्मेल असतात. बनाना असेल, पाइनॲपल असेल, लेमन असेल, मँगो असेल, प्रत्येकाला टिपिकल फ्लेवर आहे फ्रुट्सला, आहे की नाही? तर तो कशामुळे असतो? त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या ईस्टरमुळे असतो. मग आता इथे ईस्टर तयार होतात रिॲक्शन मध्ये, त्या ईस्टरला सुगंध असतो. मग तुम्हाला स्मेल घेऊन सांगता येतं की अरे हा फ्रूट सारखा सुगंध आहे, फ्रुटी ओडर आहे, म्हणजे हे कार्बॉक्झिलिक कंपाऊंड आहे. काय करायचं? पदार्थ घ्यायचा कार्बॉक्झिलिक कंपाऊंड, त्याच्यात 1 ड्रॉप कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड टाकायचं, त्याच्यामध्ये इथिल अल्कोहोल टाकायचं. टाकलं, त्याला गरम करायचं 5 मिनिट आणि पाण्यात टाकून द्या. हायड्रॉलिसिस. पाण्यात टाकलं गरम म्हणजे काय झालं? हायड्रॉलिसिस झालं तिथे. आता तुम्हाला तिथे ईस्टर तयार होतात. मग ते ईस्टर तयार झाले, त्या पाण्याला ईस्टरचा सुगंध येताना फ्रुटी ओडर तुम्हाला दिसेल, घ्यायचा, सांगता येतं की हे ऍसिड आहे. मग याला ईस्टर टेस्ट म्हणतात. कोण तयार होतं याच्यामध्ये? ईस्टर. काय काय केलं होतं आपण? कार्बॉक्झिलिक ऍसिड घेतले, बरोबर आहे. त्याच्यामध्ये कोण टाकलं होतं आपण? इथिल अल्कोहोल घ्या म्हटलं होतं, अल्कोहोल घेतलं. आणि शिवाय कोण टाकलं होतं आपण? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. आता तिथे कोण तयार झालं होतं? ईस्टर. RCOOC2H5, बरोबर आहे. हा अल्कोहोल, इथिल अल्कोहोलच घेतला आपण. मग हा RCO पुन्हा O आणि हा C2H5. HOH म्हणजे कोण? वॉटर. कोण तयार झालं? ईस्टर तयार झाला. तर हे, आणि हे ईस्टरला काय असतं? फ्रुटी ओडर असतो. आणि म्हणून आपल्याला ओळखता येतं की दिलेला कंपाऊंड हा ऍसिडिक नेचरचा आहे. फॉर एक्झाम्पल CH3COOH प्लस इथिल अल्कोहोल, हिटिंग केलेलंच आहे आपण. आणि इथे कोण? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. आणि कोण तयार होत असतं? ईस्टर. CH3COO, C2H5 प्लस वॉटर. झालं इथिल ऍसिटेट तयार. इथिल ऍसिटेट म्हणजे ईस्टर. फ्रुटी ओडर असल्यामुळे ओळखता येतं. काय म्हटलं होतं मी? टेस्ट ट्यूब मध्ये थोडा ऍसिड घ्या, 1 ड्रॉप कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड टाका, त्याला नंतर इथिल अल्कोहोल टाका त्याच्यात, आणि त्याला 5 मिनिट हीट करा, पाण्यात टाकून द्या. ते हायड्रॉलिसिस होतं, थोडक्यात वॉटर लागतं आपल्याला. कोण तयार झालं इथे? ईस्टर. इट हॅज ए फ्रुटी ओडर. इन दिस वे वी कॅन आयडेंटिफाय वेदर द कंपाऊंड इज ऍसिडिक ऑर नॉट. तर अशा पद्धतीनं ह्या सर्व प्रॉपर्टीजचा विचार आपण केला. तुमच्या प्रकरणातल्या A to Z रिॲक्शन आपण कव्हर केल्या. 15 एपिसोड लागले आपल्याला या कार्बॉक्झिलिक ऍसिडला, अल्डिहाइड आणि केटोनला. मोठं प्रकरण आहे, मार्कही जास्त आहे त्याला. तर हे चांगलं करावं. रिॲक्शन्स भरपूर आहेत. तुम्ही ज्या पद्धतीनं सिरियली घेतल्या तशा पद्धतीनंच त्या पाठ करायच्या. 2दा-3दा पाठांतर जर तुम्ही केलं तर नंतर मात्र त्या सिरियली तुमच्या लक्षात राहतील. आता यानंतर नवीन प्रकरण आपण सुरू करणार आहोत, सॉलिड स्टेट. तर हे सॉलिड स्टेट केमिस्ट्री जी आहे, तर हे आपण आता लवकरच पुढचा एपिसोड आपला सॉलिड स्टेट केमिस्ट्रीचा राहील. ठीक आहे, पुरे करू आज.